आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? टोचलं का? हो, याआधी दोनदा टोचलं ते. दुखलं? अर्थात. आता तुम्ही करत होता म्हणून छान छान वाटलं. हो का? काय झालं? परत टोचलं का? हा, परत टोचलं ते. पण माझ्या हातानेच टोचलं ना. छान नाही वाटलं? हा, नाही छानच वाटलं ते. अश्रूसारखं आहे ते. आता जर अश्रू आनंद अश्रूत कसे बाहेर येतात तसं झालं. तुम्ही करा ना प्लीज. नक्की? हो. मी करतो पुढचं. चला. मणी सर, एक मिनिट. आता काय? आपण एक सेल्फी काढायचा का एकत्र? सेल्फी म्हणजे काढूयात. असं अचानक का सेल्फी? हो, असं काय करताय मणी सर? आपलं लग्न झालं त्यानंतर आपला एकही फोटो नाही आहे एकत्र. वॉर्डन मॅडमने काल माझ्या लक्षात आणून दिला. आणि तसंही बाप्पा आलेत ना आपल्या घरी. आजच्या दिवशी एकत्र फोटो घेऊयात दोघांचा. काढूयात. चला काढूयात. हा म्हणजे हो, काढूयात ना. काढा ना मग. अरे हा सॉरी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 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 श्री गजानन महाराज की जय. गुरुजी, बाप्पाचं आगमन झालेलं आहे. पूजेचं सगळं सामान नीट आलंय की नाही बघताय का? हो, सगळं व्यवस्थित आहे. मला सांगा, पूजेला कोण बसणार आहे? आमचे सुजितराव. सुजितराव, तुम्ही हातपाय धुवून घ्या. आणि मी सांगितलेलं मोदकाच्या नैवेद्याचं लक्षात आहे ना? हो गुरुजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय ग संचिता? हो, स्वानंदीने अगदी उत्तम मोदक बनवलेले असणार. तुम्ही स्वानंदीला तुम्ही मोदक करायला सांगितलेत? हो, म्हणजे काय, स्वानंदी तुमची लाडकी सून आहे ना. तुम्हीच सारखं स्वानंदी 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 करत असता. मणी आणि स्वानंदी या घरातले नोकर नाहीत, सदस्य आहेत असं तुम्हीच म्हणता ना. मग आम्ही हा मान तिलाच दिला. आणि डॅड,
गुरुजी काय म्हणाले होते की या घरातल्या सुनेने मोदक बनवायचे. आता या घरची सून मी आहेच म्हणा, पण आमच्या आधी मणी आणि स्वानंदीचं लग्न झालंय ना, त्यामुळे मला स्वानंदी सिनियर आहे. मग देवाची इतकी मोठी सेवा करायचा मान तिलाच मिळायला हवा ना. आणि हो, तू मोदक कर असं अजिबात नाही म्हणालो आम्ही. हो की नाही ग संचिता? हो मग काय, गुरुजी जे म्हणाले ना ते आम्ही फक्त तिला सांगितलं की स्वानंदी गुरुजी असं असं म्हणाले. ती म्हणाली की संचिता मॅम मीच मोदक करते. आम्ही ओके म्हणालो. आणि तुम्हाला माहितीये ना ती स्वानंदी किती हौशी आहे. मणी, जाऊन बघ स्वानंदीने मोदक बनवलेत की नाही. चला पूजेला सुरुवात करूया. हो. सुजितराव, आचमन करून घ्या, तीनदा पाणी प्या, चौथ्यांदी तामनात सोडून द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः. गणपती बाप्पा चला, पूजा संपन्न झालेली आहे. आता नैवेद्य दाखवूया. मोदक घेऊन या. हो, स्वानंदी करते मोदक, मी हाक मारते तिला. स्वानंदी, अगं मोदक घेऊन ये, किती वेळ. स्वानंदी. कमालच झाली हिची. हिला सांगितलेलं वेळेवर मोदक तयार ठेव, पण नाही, संस्कारच नाही ना तिच्यावर. डॅड, सॉरी टू से, पण स्वानंदीना फक्त दिखावा करते हो. म्हणजे तिला किती काळजी आहे सगळ्यांची, ती किती काम करते हे दाखवते फक्त. आणि आत्ता बघा ना, मोदक करायचे तर तिला झेपत नाहीये काहीच. संचिता, आपली चूक झाली ग. आपण तिला मोदक करायला सांगितले. तू आणि मी मिळून केले असते ना तर झाले असते मोदक. बाप्पा प्लीज रागवू नका हा. मम्मा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. स्वानंदीलाच पाप लागेल, आपली काहीच चूक नाही यात. डोंट वरी. गुरुजी तुम्ही थांबा हा, मी आलेच. हे घ्या, पेढ्यांच्या मोदकाचा नैवेद्य दाखवा. बाप्पा माफ करा मला, पुढच्या वर्षी तुला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य नक्की दाखव. गुरुजी सुरुवात करा आरतीला. अहो शालिनी, गुरुजींनी सांगितलं होतं ना की मोदकांचं नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून. आणि हे तुम्ही